द्या लक्ष. चाल क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चन. Find the moment of inertia of a solid sphere about a tangent to the sphere where the mass of sphere is m and radius is r. म्हणजे सॉलिड स्पिअरच्या टँजंटला जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. सेंटर ऑफ मास मधून जाताना मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो सॉलिड स्पिअरचा 2/5 mr². आणि जर हॉलो स्पिअर असेल तर 2/3 mr² येतो. ठीक आहे. हॉलो स्पिअर असेल तर 2/3 mr² येतो. आणि हा काय आता सॉलिड स्पिअर आहे म्हटलं तर याच्या सेंटर ऑफ मास मधून ज्यावेळी लाईन पास होते त्यावेळी 2/5 mr² हा फॉर्म्युला. समजलंय का? ठीक. तर इथला टेंजेन्शियल ऍक्सिसला जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल I नॉट इज इक्वल टू काय येईल ICOM प्लस MH² विच इज इक्वल टू 2/5 mr² प्लस mr² विच इज इक्वल टू काय येईल ते डायरेक्ट 7/5 mr². I नॉट इज इक्वल टू काय आला 7/5 mr². समजलंय का? समजलंय का? पुढचं सॉल्व करा बरं लगेच. The mass of cylinder is 10 kg and radius of cylinder is 10 meter. Radius दिलाय, mass दिलाय. Find the moment of inertia of solid cylinder. सिलेंडरचा काय असतो सिलेंडर रिंग. सॉलिड सिलेंडर सांगितलंय. सॉलिड सिलेंडर म्हणजे डिस्क. फक्त सिलेंडर असेल हॉलो सिलेंडर असेल हा तर mr² हॉलो असेल तर. आणि सॉलिड असेल तर डिस्कचा आणि त्याचा फॉर्म्युला सेम येतो म्हणजेच हाफ mr² आणि प्लस mr² किती आला 3/2 mr². 3/2 इंटू 10 इंटू 100. ठीक. सेंटर ऑफ मासला काय फॉर्म्युला mr²/2 प्लस mr² काय येईल ते 3/2 mr². 3/2 मास किती आहे 10. डिस्टन्स आहे त्यांचा स्क्वेअर म्हणजेच 3/2 इंटू 1000 म्हणजेच काय आलं 3000 अपॉन 2 म्हणजेच 1500. आणि काय काढलं मोमेंट ऑफ इनर्शिया युनिट काय येईल त्याचं न्यूटन. न्यूटन नाही केजी मीटर स्क्वेअर. समजलंय का ईशान? समजलंय का ईशान? फक्त लिहू नको. Three identical spherical shells, each of mass m and radius r. ऍक्सिस एका सर्कल मधला आणि बाकीच्या दोन सर्कल्सला टँजंट आहे. तर विचारलंय काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स डॅश. ही जी ऍक्सिस आहे एक्स एक्स डॅश ला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. ठीक आहे. म्हणजे एकाचा आता कोणते स्पेरिकल शेल्स आहेत म्हणजे हॉलो की काय असतात
शेल्स आहेत ते. मास नाही दिलं ना याच्यात. शेल म्हणजे आतून मोकळं, जसं शेल आता तुम्ही ते दाखवलं, आता जे दाखवलं ते शेल आहे. शेल म्हणजे फक्त त्याला आउटर कव्हरिंग आहे, इनसाइड ते काहीच नाही, इनसाइड मास काहीच नाही, म्हणजे तो हॉलो आहे. ठीक आहे, हॉलो, हॉलो रिंग, हॉलो स्पियर, हॉलो स्पियर असेल तिथं लिहिलेलं बघ बघ 2/3 mr². म्हणजे इथला मोमेंट ऑफ इनर्शिया जो येणार आहे तो येणार आहे 2/5 mr 3 mr². ठीक आहे, 2/3 mr² येणार आहे हा. आणि इथला जो स्पियरचा असेल टँजेन्शियल, तो आता आपण फाइंड केला, परत फाइंड करू. ह्या स्पियरचा काय येईल बरं, ऍक्सिस ही जर असेल सेंटर ऑफ मास मधून ज्यावेळी पास होत असेल तर काय येतं 2/3 mr². आणि प्लस आता mh² होणार आहे. ठीक आहे, I नॉट इज इक्वल टू काय होणार आहे ICOM प्लस mh² which is equal to ICOM सेंटर ऑफ मास मधून 2/5 mr² प्लस m डिस्टन्स काय आहे r², म्हणजे काय आला 5/3 mr² इंटू 2 करायला लागणार आता. का, कारण हे एकाच झालं, एकाचा ऍक्सिस मधून पास होताना झालं. इथलं पण काय येणार आहे 5/3 mr². ठीक आहे, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काय आलं मग, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया 2/3 mr² प्लस 5/3 mr² आणि प्लस परत 5/3 mr². किती आला 12 ना, 12/3 mr², म्हणजे काय आला तो 4 mr². टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आला 4 mr². क्वेश्चन जितका हार्ड दिसतो तितका नाहीये. समजलंय का, समजलंय का? ठीक, पुढची जी कन्सेप्ट आहे ती काय, रेडियस ऑफ गायरेशन. नको ते घाण दिसते. बात ठीक आहे, रेडियस ऑफ गायरेशन हा असा पॉइंट आहे जिथे जिथे आता सेंटर ऑफ मास मधून ज्यावेळी ऍक्सिस पास होते त्यावेळीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी आहे. तर हीच जर ऍक्सिस मी रेडियस ऑफ गायरेशन च्या डिस्टन्सला ठेवली, रेडियस ऑफ गायरेशनच्या डिस्टन्सला ठेवली, तर तिथे मोमेंट ऑफ इनर्शिया बदलत नाही, सेमच राहतो. म्हणजे असा पॉइंट आहे जिथे सेंटर ऑफ मासला जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, म्हणजे स्पियरचा काय असतो, सपोज 2/3 mr² असतो सेंटर ऑफ मासला, रेडियस ऑफ गायरेशनच्या जर पॉइंटला नेलं मी तर त्या पॉइंटला सुद्धा त्याची जी व्हॅल्यू आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाची जी व्हॅल्यू आहे ती काय राहते, सेम राहते. हा हा तो शोधायचा ना आपल्याला, तो शोधायचा. म्हणजे प्रत्येक वेळी तो पॉइंट, आता स्पियरच्या बाबतीत तो पॉइंट डिफर करणार, नंतर शेलच्या बाबतीत डिफर करेल. काय काय एका एकाने बोल, अरे तू बोल. हा, मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहणार. ते डिस्टन्स शोधायचे, डिस्टन्स किती असेल ते डिस्टन्स आपल्याला शोधायचं. रेडियस ऑफ गायरेशन हा के ने डिनोट केला होता बरं का. बरं कसा बघ, रेडियस ऑफ गायरेशन चेक करा एकदा. I इज इक्वल टू फॉर्म्युला आहे mk², वेर के इज रेडियस ऑफ गायरेशन, mr² फॉर्म्युला ना आपला. ठीक आहे, तर
आय इज इक्वल टू काय येतो एम के स्क्वेअर. मग के स्क्वेअर साठी फॉर्म्युला फाइंड करायचा आपल्याला किंवा के साठी फॉर्म्युला फाइंड करायचा. एम इकडे जाईल म्हणजे काय मिळेल आय अपॉन एम इज इक्वल टू के स्क्वेअर. देअरफॉर के इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आय अपॉन एम. नाही तो तर आहेच, बट मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे जितकी एनर्जी तुला सेंटर ऑफ मासला असताना ऍक्सिस फिरवताना लागते तितकीच एनर्जी त्या पॉइंटला असताना लागेल. त्याला सेंटर ऑफ मास नाही म्हणणार, त्या पॉइंटला आपण सेंटर ऑफ मास म्हणणार नाही, त्या पॉइंटला त्या डिस्टन्सला रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो. फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहतो. हा मास किंवा इनर्शिया बदलत नाही त्या पॉइंटला. ज्या पॉइंटला मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहील सेंटर ऑफ मासला जसा आहे तसा, त्या पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे येतं रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, मग प्रत्येक याच्या विषयी काढूच आपण. बरं हे समजलंय का? हे समजलंय का? ठीक. आता पुढचा क्वेश्चन आहे, तर क्वेश्चन वरून समजेल. काय म्हटलंय? द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ सॉलिड स्पियर ऑफ रेडियस आर अबाउट अ टँजेन्शियल ऍक्सिस इज. टँजेन्शियल ऍक्सिसला आधी मला मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा काय येतो. टँजेन्शियल ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो? टँजेन्शियल विचारलंय, सेंटर ऑफ मास नाही. टँजेन्शियल काढा बरं, काढा. काढून दाखव, मागचं कॉपी केलं. 2/5 mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर करायचं 7/5 mr स्क्वेअर. तर ह्या पॉइंटला रेडियस ऑफ गायरेशन फाइंड करायचं आपल्याला. काय फाइंड करायचंय? ह्या पॉइंट पासून. आता ह्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे म्हणजे टँजेन्शियल मोमेंट ऑफ इनर्शिया, याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो अजून एकदा कुठल्या डिस्टन्सला मिळेल तुम्हाला? सेम मोमेंट ऑफ इनर्शिया, सेम मोमेंट. ते डिस्टन्स आपण शोधू. ठीक आहे, ते डिस्टन्स आपल्याला शोधायचंय, ते काय येतं. ठीक आहे, तर I नॉट इज इक्वल टू काय आलेलं आहे? काय आलंय मोमेंट ऑफ इनर्शिया इथं? 7/5 mr स्क्वेअर. कसा केलाय तो? काय फाइंड करायचं आहे? रेडियस ऑफ गायरेशन ना. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय आहे? के इज इक्वल टू आय बाय एम, दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आय ची व्हॅल्यू काय आहे? 7/5 mr स्क्वेअर. म्हणजे काय आला? स्क्वेअर रूट ऑफ 7/5 r. r स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतला तर. ठीक आहे, म्हणजे के इज इक्वल टू काय 7/5 त्याचा स्क्वेअर रूट इंटू आर केलं तर ह्या डिस्टन्सला मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो? सेम. ठीक आहे, पुढचं सॉल्व करून बघा. To that of circular ring of same mass and radius around its respective axis is. कोणती ऍक्सिस घ्या? कोणतीही ऍक्सिस घ्या. सर्क्युलर डिस्कचा जो रेडियस ऑफ गायरेशन येईल आणि सर्क्युलर रिंगचा जो रेडियस ऑफ गायरेशन येईल त्याचा रेशो काढायचा. त्याचा रेशो काढायचा. ठीक आहे, सर्क्युलर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा. डिस्कचा mr स्क्वेअर बाय 2. डिस्कचा हे पहा, रिंग डिस्क, रिंगचा जो असतो तो असतो mr स्क्वेअर, डिस्कचा जो असतो तो असतो हाफ mr. ही सेंट्रल ऍक्सिसचा, आणि हाच जर आपण डायमेट्रिकल ऍक्सिस घेतला तर हाफ होतो, हाफ mr स्क्वेअर होतो. याची परत डायमेट्रिकल ऍक्सिस होती तर 1/4 mr स्क्वेअर. समजलंय का? बर, तर डिस्कचा झाला. काय लक्ष द्या तुम्ही दोघं. आणि नंतर काय? रिंगचा काय विचारलंय आपल्याला? रेशो कोणाचा? तर के ऑफ सर्क्युलर डिस्क अपॉन के ऑफ रिंग
that is equal to square root of I of disk upon m, square root of I of ring upon m. मासेस सेम सांगितलेत त्यांचे, याचा अर्थ मास काय होईल, कॅन्सल आउट होईल, म्हणजे राहील काय, k ऑफ डिस्क अपॉन k ऑफ r इज इक्वल टू काय येणार आहे, I ऑफ डिस्क अपॉन I ऑफ r. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आपल्याला किती येतो, mr स्क्वेअर बाय 2 आणि याचं किती आहे mr स्क्वेअर, हे कॅन्सल आउट होईल म्हणजे 1/2 राहणार आणि तो स्क्वेअर रूटच्या अंडर, याचा अर्थ काय आला 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2, म्हणजे रेशो आला k ऑफ डिस्क इज टू k ऑफ रिंग इज इक्वल टू काय आला 1:√2, हा आला त्याचा रेशो. कर दो अभी तुम, टेक 2 minutes. डिस्क डिस्क डिस्क, अरे डिस्क आहे ना, एवढं काय डिस्क, काय करायचं के, ती म्हणले डिस्कचं स्पेलिंग DISK, अंग्रेजी मीडियम. काय करा, जाऊ ना करून घ्या. हो एकदा तरी चेक करू द्या कोणता क्वेश्चन चाललाय आपला. हो हो सेम. आधी हे शोधा डिस्कचे टँजेन्शियल ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, रिंगच्या टँजेन्शियलला काय असतो, तो काढला का, किती आला 3/2 mr². कोणासाठी, साठी रिंग साठी 3/2 यायला पाहिजे रे मॅम, 3:4 आले. 3:2 हो नाही, रिंग साठी 3/2 mr². ये भी शायद करना पड़ेगा मेरे को. नाही मॅम, साठी हे 3/2 mr². बरं 1 मिनिट लक्ष द्या बरं, नोटबुक ठेवा सगळी बाजूला ठेवा. मास ते ठेवलं का, काय क्वेश्चन आहे, the ratio of radius of gyration of the circular disk about a tangential axis in the plane of disk and the circular ring of the same radius about the tangible axis in the plane of the ring is. बर डिस्क साठी काय आला फॉर्म्युला, कसं काय, बर ठीक आहे, आणि डिस्क साठी काय आला, बरं डिस्क साठी सांगितलं आणि रिंग साठी 2 mr². बर आणि बरं बघा बरं रेशो काय चान्स, हा मास रेडियस सेम आहे ना. चुकलंय पण ते, आणि आणि ऍक्सेस जी घेताय तुम्ही, ऍक्सेस जी घेताय, आता मला सांगा वेट, किसी के पास कोई बांगड़ी विंगड़ी है क्या, आधी बोल मी नसतं ऐकलं ईशान, मी अजिबात नसतं ऐकलं ईशान, ईशान मी अजिबात नसतं ऐकलं. याचा सेंटर ऑफ मास मधली ऍक्सिस सांगा, ही याची टँजेन्शियल ऍक्सिस सांगा,
पॅरलल ही टँजेन्शियल असते का? टँजेन्शियल ही असते arrow आहे. ही सेंटर ऑफ मास मधून पास होते. बरोबर. तुम्ही फॉर्म्युला काय यूज केलाय? पॅरलल ऍक्सिसचा फॉर्म्युला यूज केलाय. पण ह्यात एकमेकांना पॅरलल आहेत का? एकमेकांना पॅरलल ऍक्सिस कोणती आहे? जर डायमेट्रिकल ऍक्सिस असेल त्याला पॅरलल टँजेन्शियल ऍक्सिस आहे. क्या समजे? तर आता जो तुम्ही फॉर्म्युला यूज करणार तो डायमीटर वाला यूज करणार आहे. डायमेट्रिकल ऍक्सिस कोणती ऍक्सिस आहे ही? नाही. रिंगचा डायमेट्रिकल ऍक्सिसचा फॉर्म्युला काय आहे? mr² / 2 mr² / 2 प्लस mr². काय आलं ते? 3mr² / 2. ठीक आहे. रिंग साठी आलं. डिस्क साठी काय फॉर्म्युला? mr² / 4 प्लस mr². किती आलं ते? 5mr² / 4. आता बरोबर लिहिलंय का? काय? ठीक आहे. बरोबर बरोबर. के ऑफ काय रे? कोणते घ्यायचं आधी? डिस्क अपॉन के ऑफ रिंग. I of disk upon I of ring. मास से में मास कैंसल आउट होईल. मास से में कैंसल आउट होईल. डिस्क 5/4 mr², 3/2 mr², square root of 5/4 into 2/3 5/6. रेशो आला √5:√6. पुढचं तरी कराल का आता? नाही. ठीक आहे. सिमिलर क्वेश्चन देऊ? ठीक आहे. घ्या. टेक्स्टबुक आहे का 12वीची? बारावीची. चलो क्वेश्चन ले लो. ₹5 के लिए 5 रुपए मिलेगा. For a uniform solid sphere, for a uniform solid sphere, uniform solid sphere, find the value of for a uniform solid sphere, find the value of k is to r, k is to r, if the axis is passing through center of mass, if the axis is passing through center of mass, if the axis is passing through center of mass, if the axis is passing through center of mass. बरोबर.